नमस्कार, मी संकेत आवटे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रचंड महत्त्वाचा आहे। ॲक्च्युली तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून वाटलं असेल की हा कॉमन सब्जेक्ट असेल, पण मी गॅरंटी देऊन सांगतो अशा विषयामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल। यामधून खूप चांगल्या व्हॅल्यूज ॲड होतील। बऱ्याच वेळा काय होतं, एक सिंगल स्टॉक असतो, काही लोकांना वाटतं तो वर जाईल, काही लोकांना वाटतं तो खाली जाईल। म्हणजेच प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असतं, तर प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते, थॉट प्रोसेस वेगळी असते। हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकमेव कारण की तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप झालेली मला बघायचं आहे। खूप काही या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायला मिळेल, मी गॅरंटी देऊन सांगतोय। त्यामुळे लक्षपूर्वक पहिला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा। सध्या मार्केटमध्ये एक हवा चालू आहे की श्रीलंकेचं जे हाल झालं ते सेम भारताचं होणार आणि भारत त्या दिशेने वाटचाल सुरू करत आहे। का तर श्रीलंकेमध्ये पेट्रोल 500 रुपये लिटर आहे, श्रीलंकेमध्ये तांदूळ आहे 300 रुपये किलो, खाद्यतेल आहे 500 रुपये किलो। त्याचबरोबर इतर प्रोडक्ट जे आपले खाद्य रिलेटेड आहेत त्याची प्रचंड प्राइस वाढलेली आहे, जवळपास 10 ते 20 पटीने। दूध पावडर सुद्धा 2000 रुपये किलो मिळत आहे। म्हणजेच काय, लोकांना साधं जगणंही तिकडे कठीण झालंय, 2 वेळचं अन्न सुद्धा मिळत नाही। आणि सेम गोष्ट भारतामध्ये होते का? पेट्रोलचे दर आज 150 रुपयाला पोहोचले आहेत, 125 रुपयाला पोहोचलेत, ते वाढतच जात आहेत। रोज पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत। इनडायरेक्टली बाकी सगळे ट्रान्सपोर्टेशन पण वाढत आहेत, खाद्यतेल वाढत आहे, बाकी सगळ्या वस्तूंची प्राइस वाढत आहे, स्टील वगैरे सगळे कमोडिटीचे प्राइस आता वाढताना दिसत आहेत, पण श्रीलंके एवढे नाही। मग ही सुरुवात आहे का श्रीलंका बनण्याची? श्रीलंकेने काय चूक केली आणि भारत ती करेल की नाही, सेम हालत भारताची पण होईल की नाही हे आपण बघणार आहोत। त्यामुळे सुरुवात श्रीलंकेची काय झाली? एक्सपोर्ट पासून। श्रीलंकेचा एक्सपोर्ट सगळ्यात कमी आहे। रबरमध्ये थोडासा एक्सपोर्ट त्यांचा चालतो, अजून एक 2-4 प्रोडक्टचं ते एक्सपोर्ट करतात, पण तो एक्सपोर्ट निग्लिजिबल आहे। एक्सपोर्ट वाढवण्याकडे देशाने भर दिलेला नाही, हा एक मेजर प्रॉब्लेम होता। म्हणजेच एक्सपोर्ट कमी आणि इम्पोर्ट जास्त होऊ लागलं। मग इम्पोर्ट वाढतं याचा अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायला पाहिजे, इंडस्ट्रीज यायला पाहिजेत, इंडस्ट्रीजसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे। या उद्देशाने आपला देश त्यावर काम करू लागला, आपला म्हणजे श्रीलंका। श्रीलंकेने ठरवलं की आता इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करायचं, मोठ्या प्रमाणात बाहेरून कंपन्या आणायच्या, पॉझिटिव्ह गोष्टी सुरू झाल्या। यासाठी वॅट पण कमी केला। वॅट कमी केल्यानंतर काय होतं की लोक स्पेंड जास्त करू लागतात, म्हणजेच टॅक्सेस कमी झाले, पैसा तुम्हाला जास्त मिळू लागला, वस्तू स्वस्त मिळू लागल्या। इन शॉर्ट, तुम्ही खर्च जास्त करणार। आज 1 लाख रुपयाची कार जर तुम्हाला 80,000 90,000मध्ये मिळते तर तुम्ही ती बाय करणार ना। पण आज जर त्या 1 लाख रुपयाच्या कारची किंमत जर 1,10,000 रुपये झाली तर तुम्ही 10 वेळा विचार करणार। सेम आता भारतामध्ये होतं ना, थोडे दिवस प्राइस वाढत चालली आहे। तुम्ही जर घर बांधत असाल, बंगलो बांधत असाल तर तुम्हाला माहिती असेल स्टीलची प्राइस वाढली, सिमेंट वाढलं, म्हणून तुम्ही काम थांबवलं असेल। बऱ्याच वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये पण हेच होत आहे, त्यामुळे कामं थांबत आहेत का तर प्राइस वाढते। सेम याच्या उलटं झालं, जर जीएसटी भारतामध्ये कमी झाला तर आज जर मित्रांनो प्राइस आम्ही कमी केली तर तुम्ही 100% वस्तू खरेदी करणार का? तर प्राइस ड्रॉप झालेली आहे। आपलं जे काम थांबलं होतं ना, लगेच आपण त्यासाठी धावून धोपून खरेदी करण्याचा प्रयत्न करणार। सेम तिकडे होईल अशी अपेक्षा होती। संपूर्ण जगामध्ये चर्चा सुरू झाली की श्रीलंका एक डेव्हलपिंग कंट्री होते, इंडस्ट्रियल सेक्टर तिकडे ग्रो होऊ शकतं, म्हणून वेगवेगळे देश, मोठमोठ्या सोनी सारख्या कंपन्या, मोटोरोला सारख्या कंपन्या विचार करू लागले की त्या देशामध्ये जायचं, आपण इन्व्हेस्टमेंट करायची। सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली सुरू होत्या। तेवढ्यात आला कोविड। कोविडने खूप मोठा दणका दिला। जे एक्सपेक्टेशन होतं की स्पेंड वाढावं ते स्पेंड कमी झालं। स्पेंड कमी झालं, खर्च लोक कमी करू लागली, म्हणजे जीडीपी डाऊन जाऊ लागला। पहिली गोष्ट, सरकारचा रेव्हेन्यू कमी होऊ लागला। दुसरी गोष्ट, तिसरी अनेक मोठी गोष्ट म्हणजे तिकडे दंगे होऊ लागले। दंगे झाल्यामुळं अजून जे इन्व्हेस्टर एक्झिस्टिंग आलेले होते त्या इन्व्हेस्टरनी त्या देशातून पाय काढायचा ठरवला। बऱ्याच कंपन्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केली होती ती काढून घेतली, कन्स्ट्रक्शन सुरू होतं तिकडेच बंद करून टाकलं, पूर्ण प्रोजेक्ट पुढचा थांबवला आणि श्रीलंकेमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला। यावरूनच कळतं की आता देशाची ग्रोथ थांबलेली आहे। त्यात श्रीलंकन सरकारने निर्णय घेतला की हंबनटोटा फोर्ट आपल्याला बनवायचा आहे। हंबनटोटा पोर्ट जर बनला तर तिथे खूप मोठा बिझनेस येऊ शकतो, मॅसिव्ह बिझनेस येऊ शकतो। या उद्देशाने तो पोर्ट बनवायचा निर्णय घेतला, पण तो बनवणार कुठे? पैसा कुठे आहे? उधार मागूनच धंदा करावा लागेल ना। मग यांनी सिम्पली यूएसला टार्गेट केलं, यूएसकडे मागणी केली की आम्हाला तुम्ही तो पोर्ट बांधून द्या, मला तुमच्याकडून उधार पैसे हवेत। पण यूएसने जेव्हा तो रिसर्च केला तेव्हा यूएसने क्लिअर केलं की हा
पोर्ट चांगले रिटर्न देऊ शकत नाही किंवा हा सस्टेन होऊ शकत नाही. पुन्हा श्रीलंकेला वाटलं हा काय सांगतोय, आपल्याकडे खूप चांगलं डोकं आहे. ते आले भारताकडे, भारताने पण रिसर्च केला आणि भारतीय तज्ज्ञांनी हेच सांगितलं की हा पोर्ट तेवढे रिटर्न देऊ शकत नाही. ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स तुम्हाला यामधून मिळू शकत नाही. इकडे इन्व्हेस्ट करू नका, प्रचंड इन्व्हेस्टमेंट आहे. बुडत्याचा पाय खोलात जाईल आणि जेव्हा ज्याला खोलात जायचं असतं, मरायचं असतं, तो चायनाकडे जातो. आठवतं ना, जे प्रोडक्ट आपण चायनीज घेतो बरोबर दगा देतात, तीच गोष्ट आहे. श्रीलंकन व्यक्ती सुद्धा गेले चायनीज व्यक्तींकडे, तिकडे त्यांची डील झाली. चायना म्हणाला हा आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, आम्ही तर तुम्हाला लुटायलाच बसलोय, सिंपल फंड आहे. मग त्यांनी पोर्ट बांधून देण्याचा निर्णय घेतला. पण कंडिशन काय, पोर्ट बांधेल आमचीच कंपनी, चायनीज कंपनी पोर्ट बांधेल. सिंपल गोष्ट लक्षात घ्या, कर्ज दिलं, कर्ज दिलेल्या कर्जामधून जो पोर्ट बांधला तो बांधला चायनीज कंपनीने. पुन्हा पैसा फिरून चायनामध्ये गेला. GDPला यांचा फायदा काय झाला का? बिलकुल नाही. म्हणजेच चायनीज एम्प्लॉयमेंट जनरेट झाली, चायनालाच त्याचा फायदा झाला, त्याचे प्रॉफिट सुद्धा चायनामध्ये गेले. यांना काय मिळालं? घंटा. पण पुढे सगळ्यात मेजर क्रायसिस तेव्हा होतात जेव्हा तो पोर्ट जसा रिसर्च केला होता त्याप्रमाणे ते रेव्हेन्यू जनरेट करू शकले नाहीत. म्हणजेच जे पैसे रिटर्न करायचे होते, जे लोन घेतलं होतं चायनाकडून, ते त्यांना परत करता आलं नाही. मग चायना सगळ्यांचा बाप माणूस आहे, त्यानं तर ठरवलं होतं जर तुम्ही ते परत देऊ शकत नसाल ना तर तो तुम्हाला विकावा लागेल. नुसताच विकावा नाही लागणार तर चायनीज कंपनीला विकावा लागेल. 70% भागीदारी त्यात एका चायनीज कंपनीनं खरेदी केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 99 वर्षाच्या लीजवर तो चायनाला देण्यात आला. याच्या पुढे जाऊन श्रीलंकामध्ये जे वॉर सुरू होतं, सिव्हिल वॉर सुरू होतं, त्यापासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी तुम्हाला मिलिटरीवर स्पेंड करावं लागेल, त्यासाठी खर्च करावा लागेल. तो खर्च जवळपास 30 ते 40% यांचा खर्च वाढला. म्हणजेच अजून जास्त खर्चामध्ये भर पडली. ओव्हरऑल काय, सगळीकडून हे अडकले आणि बुडत्याचा पाय खोलात. त्यात अजून एक यांनी दणका दिला की शेतीसाठी जे रासायनिक खतं लागतात त्या खतावर यांनी बॅन आणला. पूर्णपणे आपल्याला शेती एकदम इको फ्रेंडली बनवायची आहे, रासायनिक खतं घालायची नाहीत. जसं आपल्याकडे फॅड आहे ना, सेंद्रिय खताची शेती केली आणि उत्पन्न घेतलं, ते पिकं आपली डबल दराने जातात. ही सेम कन्सेप्ट तिकडे राबवायला चालू केली. पण कायद्याने तुम्ही वापरायचंच नाही रासायनिक खत, रासायनिक 100% बॅन. जो तांदळाचा इम्पोर्ट त्यांना कधीही करावा लागत नव्हता ते सुद्धा त्यांना इम्पोर्ट करावं लागलं. तुम्हाला माहितीच आहे तमिळ लोक जास्त तांदूळ खातात, भात खातात, तर त्यांना तांदळाचा इम्पोर्ट करावा लागला. म्हणजे पीक सुद्धा कमी झालं होतं. असे सगळे इश्यू एकत्रित आल्यामुळे रशिया युक्रेनने अजून एक मोठा बॉम्ब टाकल्यामुळे हे अजून जास्त खोलात बुडत गेले. करन्सी ड्रॉप होऊ लागली, करन्सीचं व्हॅल्युएशन कमी होऊ लागलं ॲज कम्पेअर टू USD. त्याचबरोबर जे फॉरेन रिझर्व्स होते ते ड्रास्टिकली कमी होत गेले. आता फॉरेन रिझर्व्ह म्हणजे काय, तुमच्याकडे डॉलर किती आहे हे सगळं मॅटर करतं. आता जर मला दुबईतून काही खरेदी करायचं आहे, अमेरिकेतून खरेदी करायचं आहे, तर मी रुपया घेऊन नाही जाऊ शकत ना, हे घ्या 100 रुपये मला ही वस्तू द्या, हे नाही चालणार. तर मला गरजेचं आहे डॉलर. हे सगळे ट्रान्झॅक्शन्स डॉलरमध्ये होतात. म्हणून जेवढा तुमच्याकडे डॉलर जास्त तेवढं तुमचं मार्केटमध्ये पकड चांगली. मग डॉलर तुमच्याकडे जास्त कधी येणार, जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करणार, तुम्ही कोणाला काहीतरी विकणार ना, त्यावेळीच तुमच्याकडे डॉलर येणार. मग यांची परिस्थिती बिकट तेव्हाच होती जेव्हा हे काही विकू शकतच नव्हते, कारण एक्सपोर्ट यांचा प्रचंड कमी होता आणि इम्पोर्ट प्रचंड जास्त होता. मग यांच्याकडे डॉलर यायचा कुठून, तर आयत्या बिळावर नागोबा. जी श्रीलंकेला ऑलरेडी देणगी मिळालेली आहे पर्यटनाची, पर्यटन श्रीलंकेमध्ये खूप चांगलं आहे, म्हणूनच बाहेरून डॉलर आयता यांना मिळत होता. पण कोविडमुळे ती सुद्धा बोंब झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राजकारणी. देशाची वाट लावायला सगळ्यात जबाबदार असतात ते म्हणजे राजकारणी. मग कुठल्याही पक्षाचे असो, सगळे वाट लावायला आणि लुटायलाच बसलेले आहेत ते नालायक लोक. त्यांनी सुद्धा तेच केलं, फ्रीच्या वस्तू वाटायला चालू केल्या. मी माझ्या लोकांना फ्री वाटलं, मी हे फ्री वाटतोय, मी ते फ्री वाटतोय. लोकांपर्यंत काही पोचत तर नाहीच, पण हे बाबा सगळे फ्री वाटायला बसलेले असतात. खूप मोठमोठे आकडे असतात आणि हे यांनी फ्री वाटलं म्हणून लोकांना सांगत असतात. आणि हेच लोकांना लुभावण्यासाठी केलेला प्रयत्न तो त्यांच्या अंगाशी आला. कर्ज वाढत गेलं, जवळपास GDPच्या 119 पटीने यांचं कर्ज वाढलं. त्यामुळे अजून जास्त हे खोलात
जात आहेत. आता या सगळ्याचा सारांश आपण बघणार आहोत, म्हणजे श्रीलंकेने केलेल्या चुका, त्या चुका भारत करत आहे का आणि याच दृष्टीने भारत पुढे वाटचाल करेल का, हे आपण थोडंसं बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, श्रीलंकेचा एक्सपोर्ट प्रचंड कमी होता, फॉरेन रिझर्व्ह यांच्याकडे कमी झाले. दुसरी गोष्ट, कर्ज एवढं वाढलं की देश जी कमाई करत होता, टोटल कमाईच्या 90% कमाई, 90 ते 92% कमाई यांचं फक्त व्याज भरण्यामध्ये जात होती, फक्त 10% कमाई शिल्लक राहत होती. मग या 10%मध्ये करणार काय? आणि सगळ्यात अजून पुढची महत्त्वाची गोष्ट, जो टोटल इन्कम होता त्या इन्कमपैकी फक्त 10% अमाऊंट हे लोक डेव्हलपमेंटसाठी वापरत होते आणि बाकी सगळी अमाऊंट ही अशीच लुभावणं देण्यासाठी किंवा जुमला दाखवण्यासाठी. यामुळेच तो देश अडचणीत आला. यामध्ये सगळ्यात मोठा घाला घातला तो म्हणजे चीनने तो पोर्ट स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला. एक महत्त्वपूर्ण पोर्ट तो होता, ज्यामधून जो इन्कम होईल तो सुद्धा आता चीनकडे जातोय, मेजर रेव्हेन्यू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चीनची सगळ्यात खराब जी गोष्ट आहे ती म्हणजे वेगवेगळ्या देशांवर ताबा मिळवणे. पाकिस्तान असेल, भिकारी देश आपल्याला माहितीच आहे, त्यांना वारंवार पैसे देऊन छोट्या मोठ्या नोटा दाखवून त्यांना तो स्वतःकडे खेचतो आणि त्यांच्या जागांवर कब्जा करतो. जसं मी तुम्हाला बोललो ना, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, नेपाळ असेल किंवा असेल भूतान आणि बांगलादेश. इन शॉर्ट, यामध्ये एक गोष्ट तुम्हाला जाणवली असेल, हे सगळे जे देश आहेत ना, भारताच्या लगत आहेत आणि भारताच्या बॉर्डरवर बऱ्या प्रमाणात कब्जा करण्याचं काम या देशाकडून सुरू आहे, चीनकडून सुरू आहे, जे भारतासाठी सुद्धा धोकादायक आहे. आपण त्या गोष्टीमध्ये आता घुसणार नाही, पण दोन गोष्टी या चीनने केल्या की एक तर वेगवेगळ्या जागांवर कब्जा मिळवला, तिथून पैसा मिळवायला सुरुवात केली, पैसा मिळवला ते मिळवला. आणि दुसरी गोष्ट, चीनचा विरोधक कोण? भारत. त्याला धोका कोणापासून? भारतापासून. म्हणून त्याच्या वेगवेगळ्या बॉर्डरवर स्वतःचा कब्जा, म्हणजेच जेव्हा युद्ध होईल तेव्हा तो तिथून वेगवेगळी आक्रमणं करू शकतो. आणि याच्या पुढे जाऊन महत्त्वाची गोष्ट, ट्रेडसाठी सगळ्यात महत्त्वाच्या जागा त्या आहेत. या सगळ्याच्या फॅक्ट्स आणि फिगर आपण थोड्या स्क्रीनवर बघणार आहोत. पहिली गोष्ट, कंट्रीचं नाव आहे चायना. वेगवेगळ्या देशांबरोबर आपण कम्पेअर करणार आहोत. चायनाचे फॉरेन रिझर्व्स किती आहेत? 3,397 बिलियन US डॉलर्स. चायनाकडे जगात सगळ्यात जास्त US डॉलर आहेत. US कडे नाही, त्याच्यापेक्षा जास्त यांच्याकडे झाली, अशी अवस्था झाली. त्यामुळे चायना टॉपला आहे, ज्याच्याकडे US डॉलर्स रिझर्व्हमध्ये आहेत. इंडिया येतो जवळपास 4 ते 5 नंबरला, ज्याच्याकडे आहेत 617 बिलियन US डॉलर. तिसरा देश, भिकारी देश पाकिस्तान, 12 बिलियन US डॉलर यांच्याकडे आहेत. आणि श्रीलंकाकडे फक्त 2 बिलियन US डॉलर आहेत, फक्त 2 बिलियन. आणि याचं डेट 51 बिलियन US डॉलर आहे. फक्त मी तुम्हाला एक्सटर्नल डेट बोलतोय, इंटरनल डेटबद्दल चर्चा नाही. एक्सटर्नल डेट एवढं प्रचंड आहे. जर आपण लक्षपूर्वक बघितलं तर 25 पटीने जास्त यांचं एक्सटर्नल डेट आहे जेवढे यांच्याकडे रिझर्व्ह आहेत. पण पाकिस्तानचं 12 मिलियन रिझर्व्ह जरी असले तरी 122 बिलियन USD डेट आहे. म्हणजे 12 बिलियनच्या अगेन्स्ट 122 बिलियन. हा सुद्धा त्याच मार्गावरचा देश आहे. पण भारताकडे मात्र 617 बिलियन रिझर्व्ह आहेत, पण 571 USD हे डेट आहे, एक्सटर्नल डेट. म्हणजेच रिझर्व्हपेक्षाही डेट कमी आहे, म्हणजे रिस्क कमी आहे. खिशामध्ये तेवढा माझा पैसा पडलाय, जर तुमचं कर्ज आहे ना तर मी इझिली फेडू शकतो, असा आमचा देश म्हणू शकतो. सेम आहे चायनाच्या बाबतीत. 3,397 बिलियन US जरी रिझर्व्ह असले तरी यांचं डेट आहे 2,090 बिलियन US. म्हणजे चायनाचं सुद्धा डेट कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू रिझर्व्ह. पण GDP जर बघितला ना, चायनाचा GDP भयंकर आहे. 15,600 बिलियन US चायनाचा GDP आहे. तर भारताचा 3,200 एक्सपेक्टेड आहे, यावर्षी वाढेल असं वाटतं. 3,000पेक्षा कमीच आहे आपला, पण आपण 2022 थोडासा आपल्या देशाला फेवर करतो. 3200 USD आपला GDP होऊ शकतो. पण पाकिस्तान मात्र 280, माहितीच आहे तुम्हाला. आणि श्रीलंका फक्त 80 बिलियन US GDP श्रीलंकेची आहे. श्रीलंकेचा मेजर प्रॉब्लेम मित्रांनो काय आहे तुम्हाला माहिती आहे का? साखर असेल, वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील, गरजेच्या वस्तू असतील, तर हे त्यांना बाहेरून इम्पोर्ट करावं लागतं. हे सगळं त्यांच्याकडे बनत नाही. खूप कमी बनतं जे बनतं ते, पण मेजरली त्यांना हे सगळं इम्पोर्ट करावं लागतं. आणि इम्पोर्ट करावं लागत असल्यामुळे USD खूप जास्त खर्च होतात, एक्सपोर्ट कमी आहे. हे सगळे इश्यू इकडे आपल्याला पाहायला मिळतात. कंपॅरिझन भारतासोबत होतं. यावर सोल्युशन काय?
तर यावर परफेक्ट सोल्युशन मी तुम्हाला सांगतोय. भारत हा कृषीप्रधान देश आहे. जरी हा सेम क्रायसिस आपल्या भारतावर जरी आला ना, तर या क्रायसिसमुळे भारतावर खूप मोठा परिणाम होईल असं मला वाटत नाही. महागाई वाढेल, जरूर वाढेल. 125 रुपयाचं पेट्रोल 200 पर्यंत जाईल, पण त्याचा मोठा इम्पॅक्ट उपासमारीवर किंवा आपण उपाशी फिरतोय, वेगवेगळ्या देशामध्ये पलायन करतोय, मग ही सेम परिस्थिती भारतावर येणार नाही. कारण आपल्याला जगण्यासाठी जे पाहिजे ते आपण स्वतः बनवतो. पुढची महत्त्वाची गोष्ट, जे एक्सटर्नल डेट आहे ते डेट आपलं कमी आहे, त्याच्यावर जाणारं व्याज आहे ते पण एवढं जास्त नाही. बाकी सगळ्या गोष्टी आहेत, इंटरनल डेट आहे, थोडंसं कर्ज आहे भारतावर, सगळ्या गोष्टी ठीक आहेत, बट ते मॅनेजेबल आहेत. तुम्ही म्हणाल जर इन्फ्लेशन वाढलं, महागाई वाढली म्हणजे देशावर तर परिणाम होणारच ना. बिलकुल परिणाम होणार. पण मला हे सांगायचं आहे, भिकारी पाकिस्तानसारखी किंवा श्रीलंकेसारखी आपली अवस्था होणार नाही. उलट आपण डोनेट करतोय श्रीलंकेला, तरी सुद्धा आपण काही मदत करतोय पाकिस्तानला. मग याचा अर्थ तुम्ही बघू शकता, भारतामध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे. कारण आपली अर्थव्यवस्था जगामध्ये टॉप 10 मध्ये येते. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था स्ट्रॉंग आहे. पण इन्फ्लेशन वाढलं तर घोळ हा होणार आहे. मग इन्फ्लेशनचा परिणाम काय होणार? इन्फ्लेशनचा परिणाम असा होणार आहे की 2 प्रकारचे इन्फ्लेशन्स असतात. डिमांड पुल इन्फ्लेशन. डिमांड पुल इन्फ्लेशन म्हणजे काय? डिमांड ऑटोमॅटिकली वाढवली जाते. ती तुम्ही वाढवत नाही, तर ते सरकार वाढवण्याचं काम करतं. कसं वाढवतं? एकतर नोटा छापणे, मशीन त्यांच्याकडे जाय ना, हवं तेवढं छापू शकतात. तर नोटा छापल्यामुळे काय होतं? स्पेंड वाढतो, सरकारचा खर्च वाढतो. सरकार पैसे खर्च करतं ना. हे का करतं? त्यांना GDP वाढवायचा असतो, GDP इम्प्रूव्ह करायचा असतो. जेवढा खर्च करतो, जेवढी खरेदी विक्री होते, त्यावरूनच आपला GDP ठरतो. ही सिंपल गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, सरकार काय करतं की व्याजदरामध्ये थोडासा उतार चढाव करतं. मग चढाव करून चालणार नाही, उतारच करावा लागतो. व्याजदर कमी झाल्यामुळे आपण विचार करतो एखादा फ्लॅट घेऊ शकतो, आपण आपल्या बजेटमध्ये आहे. एखादी कार, बाईक नवीन बाय करू शकतो, कारण व्याजदर कमी झाले म्हणून आपण पुन्हा स्पेंड करतो. याला म्हटलं जातं डिमांड पुल. म्हणजे डिमांड आर्टिफिशियली क्रिएट केली जाते. मग पैसा आला, सगळ्यांना बाय करायचं आहे, डिमांड अचानक आली, याचा अर्थ महागाई वाढणार. कारण वस्तू कमी असल्यामुळे विकत घेणारे जास्त आहेत, आणि विकत घेणारे जास्त असल्यामुळे महागाई वाढणार. कारण ते स्वाभाविक आहे, ते म्हणणार सगळ्यांना हवं आहे, मग त्यामुळे मला थोडासा एक्स्ट्रा प्रीमियम तुम्हाला द्यावा लागेलच ना. तुमचं जर काम करायचं असेल तर टेबला खालून काय देणार? या गोष्टी होतात, आणि सेम गोष्टी इकडे आपल्याला पाहायला मिळते. दुसरा इन्फ्लेशनचा प्रकार असतो कॉस्ट पुश इन्फ्लेशन. यामध्ये काय होतं? वस्तूंच्या किमती वाढू लागतात. आता सेम आता इकडे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता भारताचंच. वेगवेगळ्या वस्तूंच्या प्राईस वाढत आहेत. का? तर पेट्रोल डिझेल वाढतं. पेट्रोल डिझेलवर सगळ्या इंडस्ट्रीज डिपेंडंट असतात, त्यांना ते कन्झ्युम करावं लागतं. त्याचा दर वाढला म्हणजेच त्यांची प्रोडक्शन कॉस्ट वाढली. ऑइलच्या प्राइजेस वाढल्या, त्यामुळे त्यांची प्रोडक्शन कॉस्ट वाढली. परिणामी एंड प्रोडक्ट जो आहे, जी कमोडिटी आहे, त्याची पण प्राइस वाढते, म्हणजेच महागाई वाढू लागते. हा दुसरा प्रकार आहे. आता महागाई वाढू लागते याचा अर्थ स्टॉक मार्केटवर काहीतरी परिणाम होणार ना. कमोडिटीची प्राइस वाढते. फॉर एक्झाम्पल, एखादा प्रोडक्ट आहे, स्टील आहे, स्टीलची प्राइस वाढते, याचा अर्थ त्या स्टॉकमध्ये पण परिणाम व्हायला पाहिजे ना, त्या कंपनीचं पण प्रॉफिट वाढायला पाहिजे ना, म्हणून त्या स्टॉकची प्राइस पण वाढू लागते. स्टॉकची प्राइस वाढू लागते म्हणजेच मार्केट वाढू लागतं. बरं, मार्केट कोण चालवतं? तुम्ही आणि आम्ही? बिलकुल नाही. हा तुमचा गैरसमज आहे. मग कोण चालवतं? आपल्या भारतातले म्युच्युअल फंडवाले की राकेश झुंझुनवाला? ते सुद्धा नाही. मार्केट चालवतात FIIs. FIIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. फॉरेनमधला प्रचंड पैसा आपल्या देशामध्ये लागतो, आणि भारतीय स्टॉक मार्केटमध्ये 21% पैसा हा FIIs लोकांचा आहे, FIIs वाल्यांचा आहे. मार्केट क्रॅश झालं होतं ना 2020मध्ये, याच वागाने क्रॅश केलं होतं. मग क्रॅश कसं होतं? ही हेवी अमाऊंट असते, ती अचानक ते सेल करतात. आता जस्ट एक एक्झाम्पल पाहू, तुम्हाला त्या एक्झाम्पलनुसार कळेल. एखादी XYZ कंपनी आहे, त्या XYZ कंपनीमध्ये 75% शेअर मॅक्सिमम तो ओनर ठेवू शकतो, प्रमोटर ठेवू शकतो. एखाद्या कंपनीमध्ये 75% हा प्रमोटरचा शेअर आहे. तो विकेल का? आता स्टॉक मार्केट क्रॅश होतं म्हणून तो सगळे आपले शेअर विकू शकतो का कंपनीचे? नाही विकणार. जर त्याने विकले तर त्याचा कंट्रोल त्या कंपनीवर राहणार नाही. एक 5-10% इकडे तिकडे तो कमी जास्त करू शकतो, पण सगळे विकणार का? बिलकुल नाही. म्हणजे ते 75-70% जे त्याचे शेअर्स असतील ते तसेच राहणार. बाकी राहिले 2-5-10% आपल्याकडे असतात.
ते काय आपण लगेच विकणार नाही, कारण आपल्याला माहिती नसतं. जोपर्यंत पाऊस पडताना दिसत नाही तोपर्यंत आपण म्हणत नाही पाऊस पडणार आहे. पण हे FIIs ढग गडगडताना यांना कळतं की आता पाऊस पडणार आहे. म्हणजेच यांच्याकडे जे 10-15% शेअर असतो तो अचानक हे सेल करतात आणि अचानक सेल केल्यामुळे आपण घाबरून आपण पण सेल करायला लागतो. त्यामुळे प्रचंड प्रमाणात प्राइस फॉल होते आणि ही सेम गोष्ट घडते स्टॉक मार्केटमध्ये. FIIs काय करतात, आता महागाई वाढते. महागाई वाढताना परत आपलं सरकार ठरवतं की आता थोडंसं आपल्याला व्याजदर वाढवायला पाहिजे. व्याजदर वाढल्यामुळे काय होईल, लोक येऊन इन्व्हेस्ट करतील पुन्हा आपल्या सेफ सिक्युरिटीजमध्ये, म्हणजेच FDमध्ये असेल किंवा बॉन्डमध्ये असेल. मग हे जे FIIs आहेत ते विचार करतात, ऑलरेडी आपण लोअर लेवलला इन्व्हेस्ट केलं आहे, आता महागाई वाढते, पुन्हा काहीतरी बॉम्ब फुटू शकतो, क्रायसिस येऊ शकतात, मार्केट क्रॅश होऊ शकतं, सरकारबद्दल लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे, तो त्याचा जर उद्रेक झाला तर मोठ्या प्रमाणात आंदोलने होतील, सरकार थोडंसं ढासळण्याची शक्यता असते. जेवढं इन्फ्लेशन जास्त तेवढं लोकांना वाटतं की हे फक्त आणि फक्त सरकारमुळे झालं. बऱ्या प्रमाणात सरकार पण जबाबदार असतं बरं का. मग त्यामुळे सरकारचा जेवढा असंतोष वाढेल तेवढा मोठा इश्यू मार्केटवर आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणून FIIs पहिल्यांदाच आपण सावध राहायचं. मिळवलेलं आपण 25-30% रिटर्न, आपण यातून बाहेर पडायचं, लगेच तो पैसा काढायचा, सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे सेफ सिक्युरिटीजमध्ये टाकायचा. मग ते बॉन्ड असेल किंवा FDs असेल, पैसे सेफ पडले, मार्केट क्रॅश होताना दिसलं, आपण सगळे उठणार, गडबड चालू झाली. का तर इन्फ्लेशन वाढलं म्हणून मार्केट क्रॅश झालं. पण क्रॅश केलं कोणी, या वाघाने. मग मार्केट अजून जास्त क्रॅश होऊ लागतं. हे सगळे क्रायसिस सॉल्व्ह होऊपर्यंत मार्केट पडतानाच दिसतं, वर काही येतच नाही, कंटिन्युअस रेड कॅन्डल दिसतात. मग त्या रेड कॅन्डल केव्हा ग्रीन होतात, जेव्हा हे पुन्हा FIIs वाले येतात आणि मोठी अमाऊंट इकडे येऊन इन्व्हेस्ट करतात. सो ओव्हरऑल काय, आपला व्ह्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हा परिस्थितीनुसार बदलायला पाहिजे, कारण एक चुकीचा निर्णय मार्केट तुम्हाला भोगायला लावू शकतो. म्हणून योग्य परिस्थिती, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर वाटत असेल भारतामध्ये क्रायसिस येऊ शकतात तर इमिडिएटली तुम्ही त्यानुसार ॲक्शन घ्यायला पाहिजे, प्रॉफिट बुकिंग करायला पाहिजे, सेफर साईडला इन्व्हेस्ट करायला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल इथून अजून बुलिश होईल तर अजून इन्व्हेस्टमेंट वाढवायला पाहिजे. पण तो जो डिसिजन असेल तो तुम्ही स्वतःच्या डोक्याने घ्यायला पाहिजे. म्हणूनच एवढा वेळ मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतोय. अर्धा तास या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर बोलण्याचं एकमेव कारण की तुम्हाला नॉलेज मिळावं, समजावं की मार्केटमध्ये मुवमेंट काय असते, इन्फ्लेशन काय असतं, FIIs काय असतात, मार्केट कसं चालतं, कोण चालवतं, त्यावर राज्य कोण करतं, आपण कसे अडकतो आणि अडकण्याआधी कशा प्रकारे त्यावर आपण ॲक्शन घ्यायला पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. त्यामुळे जाता जाता मी म्हणणार नाही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, बिलकुल नाही. मी एकच म्हणेन, भारत आपला स्ट्रॉंग आहे, होता आणि राहील. इन्फ्लेशनमुळे आपला देश बुडेल, अर्थव्यवस्था खाली जाईल, कोणीही येवो काही फरक पडणार नाही, कारण आपण तेवढे स्ट्रॉंग आहोत आणि राहणार पण आहोत. फक्त एक होऊ शकतं, थोडीशी डगमग आहे, राहणार, ती प्रत्येक देशासोबत होत आहे. रशियाला सुद्धा आता गुडघे टेकण्याची वेळ आली आहे, तर भारत तर खूप दूरची गोष्ट आहे. पण त्या मानाने भारत खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप चांगला अजून पुढे जाऊन ग्रो होणार सुद्धा आहे. शेवटी अपेक्षा एकच आहे की तुम्ही कमेंट करावं, जय हिंद. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.